आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे 72 मैल एक प्रवास. आणि या चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपण एक मेसेज पाहतो की 1970 साली अशोक वटकर 13 वर्षांचे असताना सातारा येथील बोर्डिंग शाळेतून पळून 72 मैल चालत घराकडे गेले. आणि ह्या प्रवासाची ही सत्यकथा. तर चित्रपटाची कथा 1970च्या दशकातली आहे, त्यामुळे जर पुढे काही सीन तुम्हाला लॉजिक नसणारे वाटले तर समजून जा की त्या काळच्या परंपरावर राहणीमानप्रमाणे सर्व घडत आहे. तर या मेसेज नंतर आपण अशोक नावाच्या मुलाला पाहतो, जो की सध्या सातारच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असतो. व आता या बोर्डिंग स्कूलचे जे प्राध्यापक असतात ते अशोकला मारत असतात, कारण दिवसभर अशोक बोर्डिंग स्कूलमध्ये नव्हता, तो कुठेतरी गेला होता. तसेच हे प्राध्यापक अशोकला झापतात की जर तो पुन्हा आजच्यासारखा कुठे गेला तर अशोकला ते 2 दिवस उपाशी ठेवतील. यानंतर एक सुंदर अशी प्रार्थना आहे, टिंब मारताना रेष होऊया रे नावाची, ज्यात आपण पाहतो की इथले प्राध्यापक अशोकला शिक्षणाचं महत्त्व शिकवतात. आणि या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकल्यानंतर त्याने समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून कसं जगायला हवं त्याबद्दल त्याला समजावतात. पण इथे अशोकच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं की कदाचित अशोकला या बोर्डिंग स्कूलमध्ये राहणं आवडत नाही. आणि तो इथे कसा आला याचाच विचार करत असताना सीन पास्टमध्ये काही महिन्यांपूर्वी शिफ्ट होतो, जेव्हा अशोक त्याच्या गावी कोल्हापूरमध्ये होता तेव्हा. इथे आपल्याला माहीत होतं की अशोकचे वडील मुंबईला कामाला असतात आणि तिथे त्यांचं एका बाईसोबत अफेअर सुरू आहे, ज्यामुळे ते कोल्हापूरला त्यांच्या गावी कधीच चक्कर मारतात. तसेच अशोकच्या आईला अशोकच्या वडिलांचं मुंबईच्या एका बाईसोबत अफेअर सुरू आहे हे माहीत असतं, ज्यामुळे त्यांचं अशोकच्या वडिलांसोबत वारंवार भांडण होत असतं. तसेच ती तिच्या भावाला म्हणजेच अशोकच्या मामाला याबद्दल सांगते. पण अशोकचा मामा अशोकच्या आईला म्हणतो की तुझ्या आणि दाजींच्या रोजच्या भांडणाला मी वैतागलो आहे आणि मी दाजींना अजून नाही समजावू शकत. आता इथेच आपल्याला जाणवतं की अशोकसोबत कोणीच प्रेमाने वागत नाही, ना त्याचे मामा, ना त्याचे वडील, ना त्याची आई. सगळेच त्याला डुचपूस करत असतात. आणि त्यात एके दिवशी जेव्हा अशोकचे वडील मुंबईहून घरी येतात तेव्हा अशोकची आई त्यांना म्हणते की अशोकला बोर्डिंग शाळेत सोडून या, कारण तो सारखा उनाडक्या करत फिरत असतो आणि मी त्याच्यासोबत राहून वैतागलेले आहे. आता अशोकचे वडील तर आधीच त्याच्या बायको लेकराला वैतागलेले असतात, त्यामुळे ते अशोकला घेऊन सातारच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जातात आणि या प्राध्यापकाला सांगतात की अशोक खूप बिघडला आहे. तो दिवसभर नदीत पोहायला जातो, दंगा करतो, मारामाऱ्या करतो आणि एवढंच नाही तर अमावस्याच्या रात्री तो स्मशानात जाऊन बसतो. त्यामुळे तुम्ही त्याला चांगली शिस्त लावा, असं बोलून ते अशोकला इथे सोडून जातात. ज्यामुळे आपल्याला माहीत होतं की हे प्राध्यापक चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये अशोकला एवढं का मारत होते, कारण की त्यांच्या नजरेत सुद्धा अशोक बिघडलेलाच मुलगा आहे. तर यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो आणि इथे दाखवतात की अशोक या बोर्डिंग स्कूलमध्ये राहून इथलं काम करून वैतागलेला असतो, त्यामुळे तो इथून पळून जाऊन पुन्हा कोल्हापूरला त्याच्या घरी जायचं ठरवतो. तसेच तो एके दिवशी या बोर्डिंगमधून पळून जातो आणि सातारच्या एसटी स्टँडला जाऊन कोल्हापूरला जाणारी एसटी शोधायला लागतो. तसेच जेव्हा त्याला एसटी मिळत नाही तेव्हा स्टँडवर चौकशी केल्यानंतर त्याला माहीत होतं की कोल्हापूरला जाणारी एसटी 2 तासांनी इथे येईल. पण तेवढ्यात तिथे बोर्डिंगची काही मुलं अशोकला शोधत येतात आणि जेव्हा ते अशोकला पाहतात तेव्हा ते अशोकला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावतात, ज्यामुळे अशोक यांच्यापासून स्वतःला वाचवत एसटी स्टँडच्या बाहेर येतो आणि पुढे कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याने चालायला लागतो, या आशेने की कोल्हापूरला जाणारी एसटी याच रस्त्याने जाईल आणि जेव्हा त्याला एसटी इथून जाताना दिसेल तेव्हा इथूनच तो एसटी पकडेल. तसेच अशोकला अजून वाटत असतं की बोर्डिंग स्कूलची मुलं त्याच्या मागावरच असतील, त्यामुळे अशोक या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने पुढे चालतच राहतो. आणि भरपूर चालल्यानंतर जेव्हा तो दमतो तेव्हा तो संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीसमोर बसतो. आता इथेच काही बेवडे लोक येतात ज्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे ते अशोकला हाणून मारून त्याच्याकडे असलेले सर्व पैसे हिसकावून घेतात. तसेच अशोक लहान असल्यामुळे त्याला देखील काहीच करता येत नाही. आता एवढ्या वेळात रात्र झालेली असते आणि रात्रीच्या अंधारातच अशोक पुन्हा रस्त्याने चालायला लागतो. व काही तासानंतर जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा तो जवळच असलेल्या एका झोपडीजवळ जातो आणि तिथे राहणाऱ्या शेतकऱ्याला पिण्यासाठी पाणी मागतो. तसेच हा शेतकरी अशोकला पाणी देतो आणि सकाळ होईपर्यंत त्याला इथेच आराम करायला सांगून तो त्याच्या शेतीची पाहणी करायला जातो. आता अशोक इथेच झोपी जातो आणि सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो उठून पुन्हा रस्त्यावर जातो, जिथे तो पाहतो की याच रस्त्यावर दुरून एक बाई तिच्या 4 मुलांसोबत त्याच्याच दिशेने चालत येत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून अशोक पुन्हा चालायला लागतो. तसेच पुढे अशोकला एक पती पत्नी भेटतात, जे की बैलगाडीने कोल्हापूरच्याच दिशेने चाललेले असतात आणि आत्ता थोड्या विश्रांतीसाठी रस्त्यात थांबलेले असतात, ज्यांच्याकडून अशोक पिण्यासाठी पाणी घेतो.
व त्याचबरोबर पुढे हे पती पत्नी जेव्हा बैलगाडीने पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघतात तेव्हा ते अशोकला त्यांच्या बैलगाडीत बसवतात. आता बैलगाडीत जेव्हा हे अशोकची विचारपूस करतात तेव्हा अशोक यांना सांगतो की तो ढोर जातीचा आहे. जे ऐकताच या बैलगाडीचा मालक अशोकला बैलगाडीतून खाली ढकलतो आणि त्याला हे बोलून मारायला लागतो की तू सकाळ सकाळ शिवता शिवत केलीस. म्हणजेच हा व्यक्ती उच्च जातीचा व अशोक खालच्या जातीचा असल्यामुळे तो अशोकला मारतो आणि अशोकला इथेच सोडून तो बैलगाडी घेऊन पुढच्या प्रवासाला जातो. त्याचबरोबर हे सर्व लांबून तीच बाई पाहत असते जिला अशोकने सकाळी त्याचा प्रवास सुरू करताना पाहिलं होतं. हिचं नाव असतं राधक्का. हा तिचा मुलगा रानू, ही तिची मोठी मुलगी बायजी, ही भीम्या आणि हा सर्वात लहान मुलगा सुंदर्या. तर इथे राधक्का अशोककडे येते आणि ती पाहते की त्या बैलगाडीवाल्याने अशोकला मारल्यामुळे अशोकच्या कपाळावर जखम झाले आहे, ज्यामुळे राधक्का त्या बैलगाडीवाल्याला बरं वाईट बोलायला लागते. तसेच त्या अशोकची अशी काळजी करायला लागते जसे की राधक्का अशोकची आईच आहे. आता अशोकला सुद्धा समजत नाही की राधक्का त्याची इतकी काळजी का करत आहे, कारण हे तर एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. त्याचबरोबर राधक्काला जेव्हा माहीत होतं की अशोक ढोर जातीचा असल्यामुळे त्याला बैलगाडीवाल्याने मारलं तेव्हा ती बैलगाडीवाल्यासाठी म्हणते की जातीवरून एखाद्याला गुरासारखं मारायला त्याची जात काय आभाळ एवढी मोठी होती का. सोबतच ती तिच्या मुलांना अशोकच्या जखमेवर लावण्यासाठी दगडी पाला शोधायला सांगते आणि हे सर्व अशोकला सोबत घेऊन कोल्हापूरच्या दिशेने चालायला लागतात. तसेच चालता चालता अशोकविषयी विचारपूस केल्यावर राधक्काला अशोकचं कोल्हापूरला चालत जाण्याचं कारण माहीत होतं. सोबतच राधक्का अशोकला तिच्याविषयी सांगते की ते शिरवळपासून चालत निघाले आहेत आणि पुढे शेगावला चालले आहेत, कारण शेगावला राधक्काची आई राहते व ती सध्या खूप आजारी असल्याने हे सर्व तिच्याकडे राहण्यासाठी चालले आहेत. बरं, आता राधक्काची मुलं जेव्हा दगडी पाला शोधत असतात तेव्हा त्यांना दगडी पाला तर मिळत नाही, पण रानूला मात्र एक नदी दिसते, ज्यामुळे हे सर्व त्या नदीजवळ जातात, जिथे सर्व मुलं आंघोळ करतात आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी चालायला लागतात. पण पुढे चालत असताना अशोकला वाटेत एसटी दिसते, जी की कराडला जाणारी असते, ज्यामुळे तो एसटीत जाऊन बसतो. तसेच राधक्का त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अशोक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एसटीत बसतो. आता थोडं लांब गेल्यावर कंडक्टर जेव्हा अशोकाला तिकिटासाठी पैसे मागतो तेव्हा अशोककडे पैसे नसल्यामुळे तो कंडक्टर अशोकला एसटीमधून खाली ढकलून देतो. आता राधक्का हे सर्व दुरून पाहतच असते, त्यामुळे ती लगेच अशोकजवळ येते आणि पाहते की अशोकच्या हाताला लागला आहे व तो रडत आहे. त्यामुळे ते अशोकला धीर देत म्हणते की खिशात पैसे नसतील तर आपलं कोणीच नसतं आणि परत असं करू नकोस. तसेच ते अशोकला सोबत घेऊन थोडी पुढे जाते, जिथे बाईजी दगडी पाला शोधून आणते व राधक्का तो पाला दगडाने ठेचून तो अशोकच्या जखमेवर लावते. त्याचबरोबर आपण पाहतो की राधक्का तिचा पदर फाडून तो पदराचा तुकडा अशोकच्या जखमेवर पट्टी म्हणून बांधते आणि अशोकसाठी तिची माया आता अशोकला सुद्धा भावुक करते. त्याचबरोबर पुढे चालत असताना राधक्काला जाणवतं की तिचं बाळ सुंदर्या कसलीही हालचाल करत नाहीये, ज्यामुळे हे एका मंदिराच्या जागी जातात आणि तिथे राधक्का तिच्या बाळाचे हातपाय चोळून त्याला जागा करण्याचा प्रयत्न करते, जे पाहून रानू अशोकला सांगतो की त्याच्या वडिलांना काही कारणामुळे पोलिसांनी अटक केलं. आता अटकेचं कारण काय आहे ते पुढे आपल्याला माहीत होईल. तर रानूच्या वडिलांना जेव्हा पोलिसांनी अटक केलं होतं तेव्हा सुंदर्या त्यांच्याकडेच होता, ज्यामुळे पोलिसांनी सुंदर्याच्या वडिलांना तर जेलमध्ये टाकलं, पण सुंदर्याला मात्र पोलीस एका बाकड्यावरच सोडून गेले. आणि जेव्हा हे राधक्काला माहीत झालं तोपर्यंत 2 दिवस उलटून गेले होते आणि 2 दिवसांपासून सुंदर्या बाकड्यावरच पडून होता. सोबतच रानू सांगतो की ही गोष्ट आहे 6 महिन्यांपूर्वीची आणि त्या दिवसापासूनच सुंदर्या आजारी आहे. पण आजारी सुंदर्याला आधी डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी राधक्का त्याला वेगवेगळ्या मांत्रिकाकडे घेऊन जात राहिली आणि त्यातलाच एक मांत्रिक म्हणाला याला भूताने झपाटला आहे, त्याला मिरचीची धुरी द्या, ज्यामुळे त्याच्या आईने सुंदर्याला मिरचीची धुरी दिली. खरं तर सुंदर्या तेव्हाच मेला असता, पण रानूच्या मामाच्या सांगण्यावरून शेवटी राधक्का सुंदर्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. पण राधक्काकडे पैसे नसल्यामुळे डॉक्टरने सुंदर्याला हात सुद्धा लावला नाही आणि तेव्हापासून सुंदर्या असाच आजारी आहे. आता हे ऐकून आपल्याला समजतं की रानू नास्तिक आहे आणि त्याची आई जरी अंधश्रद्धेच्या बळी गेलेली असली तरी रानू मात्र तिला यावर झापायला मागचा पुढचा अजिबात विचार करत नाही. आता अशोक जेव्हा राधक्काकडे जातो तेव्हा त्याला माहीत होतं की सुंदर्या आता राहिला नाही, ज्यामुळे हे सर्व पुढे एका शेताजवळ जातात आणि तिथे राधक्का छोटासा खड्डा करून त्यात सुंदर्याला पुरायला लागते, जे पाहून रानू त्याच्यावर खवळत तिला म्हणतो की सुंदर्या कुत्रा किंवा कोंबडा नव्हता की त्याला तू अशी माती देत आहेस. लवकरच कोल्ह्यांना आणि कुत्र्यांना वास लागेल व ते सुंदर्याची बॉडी खेचून बाहेर काढतील. पण राधक्का त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुंदर्याला पुरायला लागते. आता इथेच आपण पाहतो की एकीकडे राधक्का सुंदर्याला पुरत असते,
पण दुसरीकडे तिच्या दोन्ही मुलींना तो जाण्याचं काहीच दुःख नाही, कारण इथेच एका शेतात टोमॅटोची लागवड केलेली असते आणि तिथे जाऊन राधक्काच्या दोन्ही मुली हसत खेळत टोमॅटो जमा करत असतात, ज्यावर रानू त्यांना खवळतो सुद्धा की त्यांनी जास्त टोमॅटो तोडू नये. पण त्यावर त्याच्या बहिणी त्याला म्हणतात की त्यांना खायला मिळत आहे हे रानूला बघवत नाहीये. आता हे सर्व सुंदराला पुरून त्याचा शेवटचा निरोप घेतात आणि पुन्हा पुढे त्यांच्या प्रवासाला जायला लागतात. त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या प्रवासामुळे रानूला भूक लागलेली असते, ज्यामुळे तो भीमीकडे टोमॅटो मागतो. पण ती हे बोलून त्याला टोमॅटो देत नाही की तुझं तू बघायचं आणि आमचं आम्ही. ज्यावर पुढे रानू अशोकला म्हणतो की पुढे उमरस गाव येणार आहे, तिथे आपण भाकर मागायची आणि त्यातील एक सुद्धा तुकडा आपण भीमीला द्यायचा नाही. आता इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे सर्व बहीण भाऊ असले तरी यांच्यात एकमेकांसाठी जिव्हाळा आणि आपुलकी अजिबात नाही. यानंतर आणखी एक गाणं आहे, देवा सुंदर जगामध्ये कार माणूस घडविलास नावाचं, ज्यात दाखवलं आहे की रानू व अशोक हे गाणं म्हणतात आणि उमरजमध्ये लोकांकडे खाण्यासाठी भाकर भाजी मागतात. आता यातच एक सीन आहे, तो असा की हे म्हणत असलेलं गाणं एका वयस्कर व्यक्तीला खूप आवडतं, ज्यामुळे ते यांना बोलवून घेतात आणि यांना वडापाव भजी खाण्यासाठी देतात. तसेच ते म्हणतात की तुम्ही गात असलेलं गाणं खूप छान आहे, पण ते उपाशी पोटीच सुचतं, ते असंच जपून ठेवा आणि उपासमार झाली तरी गाणं सोडू नका. तसेच जर पोट भरलेलं असेल तर त्यामुळे गाणं विसरू नका. आता इथेच दुसरीकडे बाईजी आणि भीमी सुद्धा भीक मागत असतात, ज्यामुळे त्या दोघी काही बायकांजवळ जातात, ज्या की जेवायला बसलेले असतात आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी या भाकर भाजी मागतात. पण या बायका त्यांना काहीच खाण्यासाठी देत नाही, ज्यामुळे या दोघी बराच वेळ तिथेच थांबून त्यांच्या तोंडाकडे बघत राहतात. तसेच याला वैतागून अखेर त्यातली एक बाई या दोघींना खूप बडबड करते व त्यांच्याकडे काही भाकरी फेकून त्यांना खाण्यासाठी देते. सोबतच हे सर्व दुरून राधक्का सुद्धा पाहत असते, जे पाहून तिला खूप दुःख होतं. आता इथे या सर्वांना भाकर भाजी मिळालेली असते, त्यामुळे राधक्काची मुलं तिला म्हणतात की आपण इथेच थांबूयात, कारण इथे खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे. ज्यावर राधक्का त्यांना नकार देते, कारण तिच्यासोबत तिच्या मुली सुद्धा आहेत आणि जर रात्रीच्या वेळी कोणत्या पुरुषाची नजर त्यांच्यावर पडली तर यांना काहीच करता येणार नाही. आणि असं बोलून राधक्का सर्वांना घेऊन एका वडाच्या झाडाखाली जाते, जिथे हे आजची रात्र आराम करणार असतात. तसेच राधक्का इथे अशोकला कुठे विहीर आहे का ते शोधायला लावते, कारण यांच्याकडे जेवण तर आहे पण जेवल्यानंतर यांना पाणी लागेल. ज्यामुळे अशोक जेव्हा एका शेतात जातो तेव्हा तिथे त्याला एक विहीर मिळते. सोबतच तो पाहतो की या विहिरीमध्ये कोणीतरी नैवेद्य सोडला आहे, ज्यामुळे अशोक रानूला आवाज देऊन बोलावून घेतो आणि रानू जेव्हा विहिरीत नैवेद्य पाहतो तेव्हा लगेच नैवेद्य काढण्यासाठी रानू विहिरीत उडी मारतो. पण विहिरीत जाताच रानूचा पाय विहिरीतील पाण्याखाली असलेल्या काही विलींमध्ये अडकतो, ज्यामुळे रानू पाण्यात बुडायला लागतो व रानू पाण्यात बुडतोय हे जेव्हा अशोकला समजतं तेव्हा तो लगेच विहिरीत उतरून रानूला वाचवून बाहेर काढतो. आता राधक्काला जेव्हा घडलेला सर्व प्रकार माहीत होतो तेव्हा ती रानूवर खूप खवळते आणि पुढे हे सर्व त्याच वडाच्या झाडाखाली जेवण करतात व तिथेच झोपायची तयारी करतात. त्याचबरोबर इथे राधक्का अशोकला तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच रानूच्या वडिलांबद्दल सांगते की रानूचे वडील इंग्रजांच्या बाजूने भारताबाहेरच्या एका युद्धात लढले होते, जिथे ते जिंकून सुद्धा आले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्यांना 2 वावर जमीन व शेतीसाठी बैल सुद्धा दिले. पण यांनी जेव्हा त्या जमिनीवर शेती केली तेव्हा तिथे पीक काही निघलंच नाही, ज्यामुळे रानूचे वडील खूप निराश झाले आणि देवापुढे धरणाला बसले. त्याचबरोबर या नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी पुढे त्यांनी तमाशात ढोलके वाजवायला सुरुवात केली. तसेच ते गाणी सुद्धा चांगले रचायचे. पण एके दिवशी त्यांचं मन बदललं आणि अचानक ते घर सोडून गेले व दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाले. आणि तोपर्यंत इकडे सरकारने यांची जमीन जप्त केली व राधक्काच्या सासू सासऱ्यांनी विष पिऊन त्यांचं जीवन संपवलं. तसेच पुढे पोलिसांनी रानूच्या वडिलांना पकडून नेलं व राधक्का आणि तिची मुलं आता सर्व काही विसरून या गावातून त्या गावात फिरत आहेत. आणि रानूचे वडील आता जिवंत आहेत की त्यांना फाशी देण्यात आली याची राधक्काला काहीच खबर नाही. आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की हे 5 जण जेव्हा रस्त्याने चालत असतात तेव्हा त्यांच्या वाटेत एक साप येतो, ज्यामुळे राधक्का त्या सापाला हात जोडून विनंती करते की यांची वाट सोडून त्याने यांना पुढे जाऊ द्यावं. सोबतच हे सर्व सापाला दुरून फेरी मारून पुढे येतात. पण थोडं पुढे चालल्यावर पुन्हा साप यांची वाट अडवतो, ज्यामुळे हे सर्व त्याला घाबरून त्याच्यापासून दूर होतच असतात. तेव्हाच इथे एक ट्रक येतो आणि त्याच्या चाकाखाली हा साप चिरडून मारला जातो, जे पाहून राधक्का म्हणते की बरं झालं हा मेला, जर कोणाला डसला असता तर त्याने पाणी सुद्धा मागितलं नसतं. ज्यावर अशोक म्हणतो की मग मगाशी तू त्याला हात का जोडले होते, हात जोडल्याने तो काय चावायचं थांबणार होता का. ज्यावर राधक्का अशोकला सल्ला देते की जगाची रीतच आहे,
ज्याची आपल्याला भीती वाटते त्याच्यासमोर आपण हात जोडलेलंच बरं असतं. आणि दृष्टाला जर समोर जायची वेळ आली तर आपल्यात त्यापेक्षाही 10 पट जास्त दृष्टावा असायला हवा. आणि जर तो नसेल तर दृष्टाव्याला देव्हाऱ्यात ठेवून पुजलेलंच बरं. तसेच हे आणखी काही किलोमीटर चालत पुढे जातात आणि आता येणार असतं कराड, जिथे हे पुन्हा भीक मागणार असतात. पण अशोक कराडमध्ये भीक मागण्यास नकार देतो, कारण त्याचं म्हणणं असतं की तिथे त्याच्या ओळखीचे खूप लोक असतील. जे ऐकल्यावर रानू व त्याच्या बहिणींना अशोकवर राग येतो. आता यांचं बोलणं राधिका सुद्धा ऐकत असते. त्यामुळे ती सर्वांना म्हणते की यांच्यापैकी कोणीही कराडला थांबणार नाही. ज्यावर रानू तिला बडबड करतो की जर हे कराडला थांबले नाहीत तर हे काय खाणार म्हणून. पण राधिका त्याला काहीच उत्तर देत नाही. त्याचबरोबर हे काही वेळाने कराड क्रॉस करतात आणि पुढे एका बैलगाडीवाल्याला पाहतात, जो की बैलगाडीत ऊस घेऊन चाललेला असतो. जे ऊस रानू व त्याच्या बहिणी त्या बैलगाडीतून चोरून घेतात, ज्यामुळे हा बैलगाडीवाला त्यांच्या मागे सुद्धा लागतो. पण हे काही त्याच्या हाती लागत नाहीत. आता पुढे गेल्यावर राधिका तिच्या मुलांना म्हणते की अशोकला पण एखादा ऊस द्या. ज्यावर भीमी म्हणते की ऊस चोरायला सगळी मेहनत त्यांनी केली, मग आता वाटणीत अशोकला हिस्सा का देऊ. तसेच बाईजी तिच्या आईला म्हणते की मला माहीत आहे की तू कराडमध्ये थांबायला नाही का म्हणालीस ते, कारण त्याच कराडमध्ये तू तुझ्या दिराच्या चादरीत घुसली होतीस. आता स्वतःच्याच आईबद्दल असं बोलल्यामुळे राधिका बाईजीला मारायला लागते आणि म्हणते की तिच्या दिराच्या मनात पाप होतं, त्यामुळे त्यांनी कराड सोडलं. तसेच बाईजीला मारून झाल्यावर राधिका एकटीच पुढे चालायला लागते व तिच्या पाठोपाठ सर्वजण. आणि पुढे काही किलोमीटर चालल्यानंतर रानू खूप वैतागतो, ज्यामुळे तो त्याच्या आईला म्हणतो की मी जवळच्या रानात जाऊन बोरं चिंच काही खायला मिळतंय का ते बघतो. ज्यावर त्याच्या आई त्याला रानात जाऊ नको म्हणून सांगते, पण रानू तिला उलट उत्तर देऊन निघून जातो. त्याचबरोबर त्याच्यासोबत अशोक सुद्धा जातो. आणि हे दोघे जेव्हा रानात जातात तेव्हा तिथे यांना जांभळाचं झाड मिळतं, जे तोडून हे दोघे जमा करायला लागतात. पण अशाच एका झाडावरून रानू जेव्हा खाली उतरत असतो तेव्हा त्याचा पाय एका सापावर पडतो, ज्यामुळे तो साप रानूच्या पायाला डसतो. तसेच रानू त्या सापापासून स्वतःला वाचवत दूर पळायला लागतो. पण तो साप रानूचा पाठलाग करतो आणि त्याच्या मागे जाऊन त्याला पुन्हा डसतो. आता दुसरीकडे अशोक हे सर्व पाहून राधिकाला बोलावून आणतो. आणि राधिका व तिच्या मुली जेव्हा रानूजवळ येतात तेव्हा ते पाहतात की सापाच्या दंशाने रानू मरण पावला आहे व साप त्याच्या अंगावर बसलेला आहे. आता राधिका रानूच्या जवळ जाण्यासाठी त्या सापाला दूर करण्याचा प्रयत्न करते, पण तो साप यांना सुद्धा दंश मारायला यांच्या मागे यायला लागतो, ज्यामुळे राधिका तिच्या मुलींना घेऊन इथून पळून जाते. सोबतच ते सापापासून दूर आल्यावर खूप रडायला लागते आणि देवाला यामुळे कोसायला लागते की तिच्या आयुष्यात एवढं दुःख असून देखील देवाने तिच्या दोन्ही मुलांना तिच्यापासून दूर केलं. आता इथेच अशोक सुद्धा असतो, त्यामुळे राधिका त्याला सुद्धा बरं वाईट बोलायला लागते की तोच रानूला तिकडे घेऊन गेला होता. पण लवकरच राधिकाला समजतं की जे काही झालं त्यासाठी ते आता काही करू शकत नाही आणि तिने घडलेलं सत्य मान्य करून पुढच्या वाटेला निघायला हवं. तसेच ते रानूच्या बॉडीला आहे त्या स्थितीत तशीच सोडते आणि तिच्या मुलींना सोबत घेऊन पुढच्या प्रवासासाठी चालायला लागते. व अशोककडे सुद्धा यांच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो, त्यामुळे तो त्यांच्यासोबतच जातो. आता भरपूर चालल्यानंतर शेवटी पुन्हा रात्र होते आणि आत्तापर्यंत बाईजी व भीमी खूप भुकेजलेले असतात. त्यामुळे राधिका एका हॉटेलजवळ जाते आणि तिथल्या कामगाराकडे पिण्यासाठी पाणी मागते. पण बाईजी जेव्हा पाणी पित असते तेव्हा हा कामगार तिच्याकडे वाईट नजरेने बघायला लागतो, जे पाहून राधिका त्याला म्हणते की बाईजी अजून लहान आहे, त्यामुळे तिच्याकडे तशा नजरेने बघू नकोस. आता या कामगाराला माहीत असतं की राधिकाच्या मुलींना खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे याचा फायदा उचलण्यासाठी तो राधिकाच्या मुलींना खाण्यासाठी शेव देतो आणि त्याच्या बदल्यात राधिकाकडे शरीर सुखाची मागणी करतो. आता राधिका तिच्या मुलींना व अशोकला शेव खायला सांगते आणि ती त्या कामगाराच्या खोलीत जाते. तसेच इकडे बाईजी व भीमी जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करून शेव खायला लागतात. पण अशोक मात्र शेव खात नाही आणि पुढे तो राधिकाला विचारतो की तू असं का केलंस, ज्यावर ती म्हणते की तिच्याकडे त्यांचा कोणच राखणदार नाही राहिला, ना तिचा नवरा ना रानू, आणि तिने जर तिच्या मुलांना जन्म दिला आहे तर त्यांच्या भुकेचं पण तिलाच पाहावं लागणार. तसेच ती म्हणते की ती आता स्वतःवर चिडलेली आहे आणि कोणावरही तिचा कसलाच राग नाही. सोबतच ती त्या कामगाराबद्दल बोलते की जेव्हा तो पाणी देत होता तेव्हा यांची जात बघून त्याने यांना पाणी दिलं, पण जेव्हा तो शरीर सुख भोगत होता तेव्हा मात्र त्याला राधिकाची जात दिसली नाही. आता पहाटेच्या वेळी हे सर्व पुन्हा प्रवासाला लागतात आणि भरपूर पावसात व वादळात प्रवास केल्यानंतर हे पोहोचतात शिगावच्या फाट्यावर, जिथून राधिका एका रस्त्याने शिगावला जाईल आणि अशोक दुसऱ्या रस्त्याने कोल्हापूरला. तसेच इथून अशोक राधिकाला जास्त काहीच न बोलता कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी निघतो, ज्यामुळे राधिका त्याला आवाज देऊन परत बोलावते आणि म्हणते की तू असा परका असल्यासारखा का जात आहेस.
थोडा वेळ बसून बोल माझ्याशी. आता अशोक पुन्हा राधिकाकडे येतो आणि इथे राधिका एका आईप्रमाणे अशोकला म्हणते की कधीही रस्त्याच्या कडेने चालत जा, नाहीतर रस्त्याच्या मधून चाललास तर गाडी चालवणारे मेंढरांसारखं चिरडून टाकतील आणि तू पण बेवारशागत रानोसारखं पडून राहशील. तसेच ते अशोकला पुढच्या प्रवासासाठी जायला सांगते आणि यावेळी अशोक थोडा पुढे जातो खरा, पण तो पुन्हा राधिकाकडे पळत येतो आणि तिला आई म्हणून हाक मारून तिला मिठी मारतो. व हा या चित्रपटातील सर्वात भावुक सीन आहे, जिथे शेवटी राधिका अशोकला म्हणते की शहाण्यासारखं वागत जा, कोणाचंही हिसकावून घेऊ नकोस, स्वतःच्या कष्टाचं खा आणि आईवडील भाऊ बहीण कोणीही तुझ्यासोबत राहणार नाहीत, तुला एकट्यालाच सर्व संकटांना सामोरं जावं लागणार. आणि असं बोलून ते अशोकला इथेच सोडून शिगावला जाण्यासाठी निघते, जिथे अशोक बराच वेळ तिच्याकडे बघत रडत राहतो. पण यावेळी मात्र राधिका अशोकला मागे वळून पाहत नाही. आता पुढे दाखवतात की अशोक जेव्हा कोल्हापूरच्या रस्त्यावर असतो तेव्हा त्याच्या पायात काटा घुसतो, ज्यामुळे तो रस्त्याच्या कडेला काटा काढत बसतो. व इथेच एक सायकलवाला व्यक्ती येतो आणि तो अशोकला विचारतो की कुठं जायचं आहे तुला, ज्यावर अशोक सांगतो कोल्हापूरला. तसेच हा व्यक्ती अशोकला त्याच्या सायकलवर बसवतो आणि पुढे त्याला कोल्हापूरला सोडण्यासाठी घेऊन जातो, ज्यामुळे इथे आपल्याला हा मेसेज देण्यात आलेला आहे की सर्वच लोक जात बघून समोरच्याला पारखत नाहीत, तर या सायकलवाल्यासारखे सुद्धा काही चांगले लोक असतात जे माणसांना फक्त माणूस म्हणून पाहतात. सोबतच चित्रपटाच्या शेवटी आपल्याला हा मेसेज दाखवण्यात आलेला आहे. ह्या प्रवासात आई बनलेल्या राधिकाच्या सहवासामुळे स्वच्छंदी आणि बेदरकार अशोकच्या अंतर्मनावर खूप परिणाम झाला व ह्या अनुभवामुळे त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलंच, शिवाय ते लेखक म्हणूनही प्रसिद्धीस आले. तसेच पुढे जाऊन त्यांनी राधिकाचा खूप शोध घेतला, पण ती त्यांना कधीच सापडली नाही. 2001 साली अशोक वटकरांचं निधन झालं व आज राधिका, भीमे आणि बायजी कुठे आहेत याचा कोणालाही ठावठिकाणा नाही.